मित्रांनो, मी अनमोल, तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल। आज आपण जळगाववरून रावेरला आलेलो आहे कारण की आपल्या मंडळाची देवीची मूर्ती घ्यायला आपण आलेलो आहोत रावेरला। आम्ही आज आमच्या मंडळाची मूर्ती घेण्यासाठी मूर्तिकार प्रजापती आर्ट्स रावेर इथे आलेलो आहोत। तर आता आम्ही आमच्या मंडळामध्ये कोण कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊ। तर चला, या मूर्तिकार काकांनी आमची मंडळाची मूर्ती खूपच सुंदर बनवली आहे, ती पण बघू आणि दुसऱ्या मंडळांची पण मूर्ती बघूया। तर चला, आणि इथे गाय पण आहे बघा, किती सुंदर। आणि इथे एक वासरू पण होतं गाईचं, बघा किती सुंदर आहे। आणि ही आहे आमच्या कोल्हे सांस्कृतिक मित्रमंडळाची देवी माता, बघा किती सुंदर आहे। आम्ही इतके जण आलेले आहोत बघा की देवी घेण्यासाठी। काही मूर्त्या झाकलेल्या पण होत आहे इथे, हे बघा। आणि इथे बघा किती मोठा असा फोटो लावलेला आहे श्रीरामांचा, आणि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे। आणि बॅकग्राऊंडला बघा महादेव आहेत बघा। किती सुंदर अशी मूर्ती आहे देवी मातेची। आणि खाली वाघ आणि राक्षस आणि रेडा आहे बघा खाली, किती सुंदर अशी ही मूर्ती आहे। आणि हे इथले मूर्तिकार आहेत, नाव काय तुमचे? प्रजापती आर्ट, ज्ञानेश्वर प्रजापती, रावेरला कारखाना आहे आमचा। आणि ते सप्तशृंगी माता आहे बघा, किती सुंदर आहे। आणि इथे बघा नंदीवरती बसलेली आहे देवी माता, हिच्यावरती प्लास्टिक टाकलेलं आहे मधून, मी क्लिअर दाखवू नाही शकत। आणि देवी माता बघा किती सुंदर आहे, मोरावरती बसलेली बघा, हे बघा किती सुंदर असा देवी मातेचा चेहरा आहे। आमच्या देवी मातेचा काही शृंगार बाकी होता, तर त्या मूर्तिकार काकांनी तो कंप्लीट करून दिलेला आहे। तर बघा किती सुंदर दिसत आहे देवी मातेचा चेहरा, आणि टिळा तर बघा किती सुंदर आहे देवी मातेचा।
हे बघा आमच्या मंडळाची किती सुंदर अशी ही देवी माता आहे आणि बॅकग्राऊंडला बघा केदारनाथचं मंदिर पण आहे. किती सुंदर असं हे देवी मातेचं रूप आहे आणि दागिने जर बघा किती सुंदर घातलेला आहे देवी मातेला. आमच्या मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी मूर्तीला गाडीमध्ये ठेवली. आणि आता आम्ही देवी मातेला गाडीमध्ये ठेवलं आणि आता आम्ही जात आहोत रावेरवरून जळगावकडे. तर चला, हे बघा आम्ही चाललेलो आहोत आता जळगावला. इथं माझा भाऊ, हे बघा इथं आहे आमची देवी माता ठेवलेली आहे अशी बघा. इथे माझे पप्पा बसलेले आणि इथे झोपलेला होता. झोपला का झोपला. आणि हे बघा इथे भैयू दादा आहे, दर्शन दादा आणि यतीश दादा आहे बघा. संदीप भाऊ दुर्गा माता की जय. रावेरवरून जळगाव जात असताना आम्ही महेंद्र हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला बघा. आता आम्ही निघालो मस्तपैकी जेवण करून जळगावकडे. अरे हे काय, इथं तर आमच्या युवराज बाबांच्या गाडीचं चाकाच पंक्चर झालं. गाडीचं चाक तर पंक्चर झालं होतं, पण आमच्या आनंदामध्ये कुठलीच कमतरता पडली नव्हती.
दुर्गा माता की बोल अम्बे मात की हेलो नाचो नाचो जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडलाच असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तर बाय बाय. जय माता दी.